नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तरमले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, अनेक दिवसांपासून आपल्याला अपडेट्स मिळाले नसेल, परंतु चिंता नसावी, आता रेग्युलर अपडेट्स आपल्याला प्राप्त होणार आहेत. सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी कव्हर करत आहोत. अतिशय महत्त्वाचे असे हे अपडेट असणारे अनेक बांधवांनी रिक्वेस्ट केली होती आणि त्यानुसार आपण हे बाजारभाव घेऊन आलेलो आहेत. चॅनेलवर पहिल्यांदा आलेले असाल, चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. तर मित्रांनो, पीक विमा असेल, नुकसान भरपाई संबंधित इतर अपडेट्स पाहायचे असतील, आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्याचबरोबर चॅनेलची मेंबरशिप अद्याप घेतलेली नसेल तर मेंबरशिप घ्या, जेणेकरून आपल्याला जे काही आपले अधिकृत मेंबर आहेत त्यांना जे सुविधा पुरवत असतो त्याचा लाभ इकडे घेता येईल. ठीक आहे. तर आता आपण पाहाल तर राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची किती आवक झालेली आहे आणि शेतकरी बांधवांना या ठिकाणी कशाप्रकारे बाजारभाव मिळत आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. याआधी आपण हे अपडेट्स कव्हर केलं होतं, पाहिलं नसेल तर पाहून घ्या, अतिशय महत्त्वाचं अपडेट्स आहे. इथे पाहायला मिळते सोयाबीनचं सविस्तर अपडेट्स या ठिकाणी आलेले. लासलगाव, बार्शी, छत्रपती संभाजीनगर अशा प्रकारे जे काही राज्यभरातील महत्त्वाच्या बाजार समिती आहेत त्या इथे पाहायला मिळत आहेत. प्रति क्विंटल किती आवक झालेली आहे, कमीत कमी दर, सर्वसाधारण दर आणि जास्तीत जास्त दर अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये आपण आवर्जून पाहाल तर सर्वसाधारण आपल्याला 4,300 ते जास्तीत जास्तपर्यंत आपल्याला 4,800 4,900पर्यंतचे प्रति क्विंटलचे दर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पॉईंट टू पॉईंट इकडे कव्हर केलं. माहिती समजली असेल, आपल्या कन्सेप्ट नक्कीच क्लिअर झाल्या असतील. आपले जे इतर बांधव आहेत त्यांना अद्यापच ही माहिती समजलेली नाही, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील राज्यभरात कशाप्रकारे दर प्राप्त होत आहेत सोयाबीनसाठी हे समजून येईल. इतर जर भाजी पिकांचे जर आपल्याला दर हवे असतील कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जय हिंद.